हाय, मी भरतीये बॅग. काल माझी रील तुम्ही पाहिलीच असेल. मी आले आहे लातूरला खास दर्शवेळ अमावस्येसाठी. लातूरला माझी मोठी बहीण आणि तिचा परिवार असतो. मोठ्या बहिणीने प्रेमाने आम्हा सगळ्यांना स्पेशली बोलावलं. लातूरमध्ये वेळ अमावस्येला खूप महत्व आहे म्हणून सगळे आपापल्या घरी जायला निघतात आणि त्यामुळे वाहतुकींना भरपूर गर्दी असते. सकाळीच आम्ही पोहोचलो. सगळे आमची वाट बघत होते. आल्या आल्या आम्ही फ्रेश झालो आणि इकडे चालू झाली तयारी उद्याच्या स्पेशल दिवसाची. भाऊजींनी खूप सारी भाजी आणली होती. ताईने ती सगळी एका टोपल्यात काढली. मुलांची घाई चालली होती. साक्षीची एक्झाम होती आणि अभ्यास करत होती. थंडीमध्ये गरमीचा एहसास म्हणून चुलीजवळ अभ्यास करत होती आणि दुपारी घरातील सगळी कामं आवरून सगळ्या बाया बसल्या भाजी नीटनेटकी करायला. जवळच्या नात्यातल्या सगळ्या जणी मदतीला आल्या. इकडे इटर्नल जान्हवीकडे बघा, तिचाही हातभार लागला आंबील बनवायला. सगळ्या पातेल्यांना मातीचं लेपन लावलं होतं कारण हा स्वयंपाक चुलीवर बनवणार होता. वेळ अमावस्येच्या दिवशी ना धपाटे, भज्जी, आंबील, भरीत, कुंडीत बुंदीच्या पोळ्या, गव्हाची खीर इतकं सगळं काही बनवतात. भज्जी मध्ये स्पेशल या हंगामामध्ये ज्या भाज्या मिळतात त्या सगळ्या भाज्या टाकून बनवली जातात आणि या सगळ्याची जय्यत तयारी चालू होती. एक दिवस अगोदरच हा स्वयंपाक बनवायला सुरुवात होती. कोणी दुपारपासूनच चालवतं तर कोणी रात्रभर जाऊन स्वयंपाक करतात आणि वेळ अमावस्येच्या दिवशी सकाळी सगळा परिवार आपापल्या शेतात जातात आणि ज्यांच्याकडे शेत नाहीये त्यांना शेजाऱ्यांकडून नातेवाईकांकडून आमंत्रण असतं. इकडे मुलं उद्या शेतात गेल्यावर पतंग खेळायची तयारी करताय. धपाटे करायला घेतले आणि सगळ्यात पहिला मान दिला अग्निदेवताला आणि पुढे धपाटे बनवायला माझाही हातभार लागला. चला, शेतात गेल्यावरची मज्जा उद्या सांगते. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आजसाठी इतकंच. बाय.